नमस्कार मंडळी, आज आपण फणसाची भाजी कशी करायची हे शिकणार आहोत। त्यासाठी फणस कसा फोडायचा, तो कसा सोलायचा आणि त्याच्या गऱ्यांची भाजी कशी करायची हे आपण पाहणार आहोत। यामध्ये आम्ही काही छोट्या टिप्स दिल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिल्यांदा फणस कसा चिरायचा हे बघूया। फणस चिरताना नेहमी आडवा चिरायचा, उभा चिरायचा नाही। त्यासाठी मी इथे कोयत्याचा वापर केलाय। तुम्ही मोठ्या सुरीचाही वापर करा, पण जे काही वापराल ते थोडं मोठं हत्यार असलं पाहिजे। त्यानंतर इथे खोबरेल तेलाच्या सहाय्याने मी ह्याचा डिंक काढून घेते। त्यानंतर आपण आता ह्या फणसाचे अजून छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता या तुकड्यांचे अजून छोटे तुकडे करून हा जो पांढरा मधला भाग आहे हा आपण काढून टाकायचा आहे। हा आपण खायला वापरायचा नाहीये। त्याचप्रमाणे सालीकडचा जाडसर भाग जो आहे तोही आपण कापून घ्यायचा आणि हा फक्त मधला पार्ट आपण वापरायचा आहे। आता पाहूया की गरा कसा सोलायचा। तर गरा सोलण्यासाठी या पद्धतीने गऱ्याला चिकटलेले सर्व प्रकारचा पांढरा भाग जो आहे, ज्याला सांगूड असं म्हणतात, हा काढून घ्यायचा आणि आपण फक्त गरा घ्यायचा आहे। हा पांढरा भाग जर खायला गेला तर तो घशाला लागू शकतो, त्यामुळे आपण तो सर्व काढून टाकायचा आहे। ही प्रोसेस एकदम व्यवस्थित करायची आहे, नाहीतर त्रास होऊ शकतो। हे करताना थोड्या मदतीची गरज पडेल, त्यामुळे घरातल्या सर्व लोकांना कामाला लावा। अशा पद्धतीने मी सर्व गरे सोलून घेत आहे। तर काही गरे सोलताना आपल्याला गऱ्यातली बी, म्हणजे ज्याला आठल असेही म्हणतात, ती सुद्धा आपल्याला मिळू शकते। तर तीही अशा पद्धतीने वेगळी करून घ्यायची आणि तिचाही पांढरा भाग आपण वेगळा करून आटला व्यवस्थित काढून घ्यायचे। ह्या आटलांचा वापरही आपण भाजीत करणार आहोत, त्यामुळे त्याही तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला नको असेल तर टाकू शकता। अशा पद्धतीने मी सर्व गरे आणि आटला दोन्ही वेगवेगळं करून सोलून घेतले। आता पाहूया की आटला कशा सोलायचा। तर त्या सोलण्यासाठी इथे मी ते ठेचून घेतलेले आहेत आणि ह्याचाही जो पांढरसर भाग आहे ना, तो आपण काढून टाकायचा, नाही तर तोही आपल्याला घशाला लागू शकतो। हे काढून आपण ह्या बिया ना पाण्यात टाकायच्यात, कारण ह्यालाही डिंक असतो। तो त्या पाण्यात टाकून त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा डिंक आपल्याला भाजीत लागणार नाही आणि भाजीची चव बिघडणार नाही। चला तर आता ही भाजी कशी शिजवायची ते पाहूया। त्यासाठी एका पातेल्यात इथे मी आटला घेतलेले आहेत। खाली थोड्याशा आटला बुडतील एवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। जास्त पाणी घालायचं नाही, आपल्याला थोडंसंच पाणी लागेल। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण जे मगाशी सोललेले गरे आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहे आणि त्यावर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर पातेलीवर झाकण ठेवून मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला, 10 मिनिटात भाजी शिजून तयार होते। आपली भाजी आता शिजलेली आहे, पहा कशी व्यवस्थित शिजली आहे। जास्त शिजली नाही, कमी नाही, जास्तही शिजवायची नाही, नाहीतर गरे मोडून जातात। आता इथे मी 5 ते 6 चमचे खोबरेल तेल घेतलं आहे। खोबरेल तेल घेतल्यामुळे भाजीला एक वेगळा स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही खोबरेल तेलातच करा। त्यामध्ये आता या मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6, त्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे आता आपण तळून घेऊया। सुक्या मिरच्या तळून झाल्यानंतर आता आपल्याला इथे मोहरी आणि हिंगाची फोडणी तयार करून घ्यायची आहे। मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे आणि आता ही फोडणी आपण जे मगाशी शिजवून घेतलेले गरे आहेत त्यावर घालून घ्यायचे। फोडणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मगाशी ज्या सुक्या मिरच्या आपण तळून घेतल्या त्या आता अशा हाताने कुस्करून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या कुस्करलेल्या सुक्या मिरच्या आपण ह्या भाजीवर घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। सुक्या मिरचीमुळे भाजीला एक वेगळाच खमंगपणा येतो, पण जर तुम्हाला सुकी मिरची वापरायची नसेल तर फोडणीमध्ये तुम्ही ओली मिरची वापरून त्याची फोडणीही देऊ शकता। आता आपण आपल्या भाजीवर ओलं खोबरं घालून घ्यायचंय, यामुळेही भाजीला एक वेगळा स्वाद येतो। आपली भाजी आता तयार आहे। पहा किती सोप्या पद्धतीने कुठच्याही कांदा लसूण मसाल्याशिवाय आपण ही भाजी तयार केलेली आहे। तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली।